Yes, am I audible to all? Yes, 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 sir. sir. okay. Because of the power supply, I have joined lecture late 5 to 6 minutes. Okay, so today we will continue to the third unit, that is what AC circuits. Okay, so see the introduction uh, regarding the third unit, what are the various subunits that we have to study. First of all, we will see that introduction to AC or alternating current means what, we will see that into. Okay, and generation of alternating voltage and currents. Okay, and concept of cycle, concept of period for AC quantity, frequency of AC supply, phase difference of AC supply, and instantaneous value, peak value, average value of AC quantity or the AC supply. We will see into that. Okay, this first subunit containing the introduction to AC, it having the maximum 3 marks. Okay, and we have to study into that basic concept of AC supply. For example, the generation of alternating voltage and current. Uh, and also we have to study the what is mean by cycle, what is mean by the period for the AC quantity and frequency of AC supply, and what is mean by the phase difference and instantaneous value, peak value, average value we have to see for the AC quantity. Okay, आता बघा आपल्याला थर्ड युनिट मध्ये ऍक्च्युली आपण सेकंड युनिट कंप्लीट केलेलं आहे मॅग्नेटिक सर्किट. त्याच्यामध्ये आपण डिटेल्स पाहिलेला आहे म्युच्युअल इंडक्शन. हे म्युच्युअल इंडक्शन ऍक्च्युली हे एसी सप्लाय मुळे होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग आपण या एसी सप्लाय ऍक्च्युली काय असतो किंवा एसी सप्लाय कसा जनरेट करत असतात किंवा एसी सप्लाय मध्ये व्होल्टेज आणि करंट याच्या सायकल म्हणजे काय असते, याचा पिरियड म्हणजे काय असतो किंवा फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असते किंवा फेज डिफरन्स काय असतो, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू किंवा अवरेज व्हॅल्यू काय असते. आपण लास्ट टाइम आर एम एस व्हॅल्यू पाहिलेली आहे बघा, ईएमएफ इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. याच्यामध्ये आपण आर एम एस व्हॅल्यू ऑफ आउटपुट व्होल्टेज ऑफ ए सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर हे पाहिलेलं आहे. मग ही आर एम एस व्हॅल्यू काय असते, पीक व्हॅल्यू काय असते किंवा अवरेज व्हॅल्यू काय असते, हे आपल्याला या फर्स्ट सब युनिट मध्ये स्टडी करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट सब युनिट आहे बघा आर एम एस व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग क्वांटिटी. अल्टरनेटिंग क्वांटिटी म्हणजे व्होल्टेज किंवा करंट. ठीक आहे. मग यामध्ये आपण आर एम एस व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची, अवरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग क्वांटिटी म्हणजे करंट आणि व्होल्टेज यांचा कसं डिसाइड करायचा, त्याच्यानंतर फॉर्म फॅक्टर म्हणजे काय असतो आणि पीक फॅक्टर म्हणजे काय असतो, या गोष्टी आपण स्टडी करणार आहोत या सेकंड सब युनिट मध्ये. ठीक आहे. आर एम एस व्हॅल्यू जसं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं, आर एम एस व्हॅल्यू ही खूप इम्पॉर्टंट असते. कारण आपल्याकडे जेवढे काही मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहेत, एस्पेशली डिजिटल मीटर्स, हे सगळेचे सगळे आर एम एस व्हॅल्यू रीड करत असतात. ठीक आहे. म्हणून हे आर एम एस व्हॅल्यू आपल्याला अल्टरनेटिंग क्वांटिटीची इथं स्टडी करायची आहे. परत आपल्याला अवरेज व्हॅल्यू सुद्धा इथं डिटेल मध्ये स्टडी करायचे आहे. त्याच्यानंतर रिलेशन असतं फॉर्म फॅक्टर, अवरेज व्हॅल्यू आणि आर एम एस व्हॅल्यू यांच्यामध्ये. ते फॉर्म फॅक्टर, पीक फॅक्टर या व्हेरियस फॅक्टरनं दिलं जातं. तर आपण फॉर्म फॅक्टर म्हणजे काय असणार आहे किंवा पीक फॅक्टर काय असतो अल्टरनेटिव्ह क्वांटिटीचा, याची पण आपण इथं स्टडी करणार आहोत. आणि याच्याबद्दल आपण एक्सप्लेनेशन पण पाहणार आहोत आणि अप्लिकेशन सुद्धा पाहणार आहोत की हा फॉर्म फॅक्टर नेमकं कुठे युज होतो, पीक फॅक्टर कशासाठी युज होतो, या गोष्टीचं आपण अंडरस्टँडिंग करणार आहोत आणि यांचं ऍप्लिकेशन पण इथं पाहणार आहोत सेकंड सब युनिट मध्ये. त्याच्यासाठी बघा मॅक्सिमम तुम्हाला 4 मार्क्स मिळतील त्याच्यावरती. ठीक आहे. थर्ड सब युनिट आहे एसी थ्रू प्युअर रेजिस्टन्स, प्युअर इंडक्टन्स अँड प्युअर कॅपॅसिटन्स. ओके. आता आतापर्यंत आपल्याला डीसी सर्किट मध्ये रेजिस्टन्स माहित होता, बरोबर. जेव्हा आपण मॅग्नेटिक सर्किटला आलो तेव्हा तिथे आपल्याला इंडक्टन्स काय असतो किंवा इंडक्टिव्ह रिएक्टन्स काय असतो. ओके, या गोष्टी आपल्याला थोड्याफार कळायला लागलेल्या होत्या. ठीक आहे. पण ऍक्च्युली
जे काही सर्किट पॅरामीटर्स आहेत, फॉर एक्झाम्पल रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, their behavior will going to change based on the supply voltage. Okay, either it is a DC supply or AC supply. Okay, their behavior will going to change. So in the third subunit of the third unit, we have to study the behavior of resistance, inductance, and capacitance whenever the AC supply is applied across it. Okay, in that case, we have to study the behavior of resistance, inductance, capacitance in terms of graphical representation. Means what? In that we will see that what is the voltage applied across the resistance, what is the current flowing through the particular resistance, and what is the graphical relation, or we can say that relation between the voltage and current flowing through the inductance, capacitance, and resistance with respect to time. We will going to see. Okay, because AC current, it is a time changing quantity. Okay, so be remember that. So in third subunit, we will going to study the behavior of resistance, inductance, capacitance whenever the AC supply is applied across it. Okay, मग आपल्याला त्याचं ग्राफिकली म्हणजे काय, आपण व्होल्टेज आणि करंट मध्ये ग्राफ काढणार आहोत या केसमध्ये. ठीक आहे, आणि मग त्यांचं बिहेवियर स्टडी करणार आहोत, की म्हणजे काय रिलेशन असतं व्होल्टेज आणि करंट, म्हणजे करंट लॅग आहे की लीड आहे, ठीक आहे, किंवा इन फेज आहे, या गोष्टी आपण सगळ्या पाहणार आहोत. मग आता इन फेज असणं किंवा आउट ऑफ फेज असणं, या गोष्टी आपण सिलेबस मध्ये जसं जसं पुढे जाऊ तसं तुम्हाला कळेल की इन फेज काय असतं, आउट फेज काय असतं. ठीक आहे, लीडिंग, लॅगिंग, या सुद्धा गोष्टी आपल्याला कळून जातील. मग या गोष्टी आपण स्टडी करणार आहोत विथ द हेल्प ऑफ फेजर डायग्राम्स. ओके, फेजर डायग्रामचं हेल्प घेऊन आपण हे लॅगिंग, लीडिंग आणि इन फेज या गोष्टी आपण तिथे स्टडी करणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट, सिरीज एसी सर्किट. जसं आपण डीसी सिरीज सर्किट पाहिलं, सिमिलरली आपल्याला एसी सिरीज सर्किट सुद्धा पाहायचं आहे. मग याच्यामध्ये रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स सिरीज मध्ये असतील, किंवा रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटन्स सिरीज मध्ये असेल, किंवा रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स हे तिघ सिरीज मध्ये असतील. मग या आर एल सिरीज सर्किट, आरसी सिरीज सर्किट आणि आर एल सी सिरीज सर्किट याचं परत आपल्याला स्टडी करायचं विथ द हेल्प ऑफ फेजर डायग्राम. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपल्याकडे कन्सेप्ट येतो इम्पिडन्सचा. ओके, म्हणजे सिंपल रेजिस्टिव्ह सर्किट मध्ये जो काही म्हणजे अपोजिशन ऑफर्ड होईल करंट फ्लो साठी, ते फक्त रेजिस्टन्स मुळे असेल. इंडक्टिव्ह सर्किट मध्ये फक्त तो इंडक्टन्स मुळे असेल. कॅपॅसिटिव्ह सर्किट मध्ये ते फक्त कॅपॅसिटन्स मुळे असेल. पण जेव्हा आपण सिरीज एसी सर्किट पाहणार आहोत, आर एल सी सिरीज सर्किट, ठीक आहे, तेव्हा या तिघांचा पण कंबाईनली तिथं इफेक्ट होत असतो. आणि जेव्हा आपण रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स या तीन गोष्टी सिरीज मध्ये कनेक्ट करू, तेव्हा त्यांचा जो काही रिझल्टंट अपोजिशन असेल करंट फ्लो साठी, त्याला आपण इम्पिडन्स म्हणणार आहोत. आणि ती सुद्धा कन्सेप्ट या थर्ड सब युनिट मध्ये आपण पाहणार आहोत. आणि हा कंबाईनली पार्ट तुम्हाला मॅक्सिमम 7 मार्क देऊन जाईल. ठीक आहे, मॅक्सिमम 7 मार्क देऊन जाईल. म्हणून या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. आता या गोष्टी आपल्याला कशा स्टडी करणार आहोत आपण, एक्सप्लेनेशनचा यूज करून, परत सिम्प्लिफिकेशन ऑफ सिरीज सर्किट, फॉर एक्झाम्पल आर एल सर्किट, आरसी सर्किट आणि आर एल सी सर्किट यांचं सिम्प्लिफिकेशन करणार आहोत. आणि त्याच्यावरती आपण न्यूमरिकल पाहणार आहोत. मग न्यूमरिकल त्याच्यानंतर आपण त्याचे अप्लिकेशन्स पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला थर्ड जे सब युनिट आहे ते क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, तर आपण फर्स्ट सब युनिट मध्ये जाऊया. इंट्रोडक्शन टू एसी अँड जनरेशन ऑफ अल्टरनेटिंग व्होल्टेज अँड करंट. ओके, आता बघा, an alternating voltage and current changes continuously in magnitude and alternates in direction at a regular intervals. What does it mean? Alternating quantity, either it will be voltage or current, it will going to change continuously in terms of their magnitudes with respect to time. So we can say that alternating quantity, it is the changes with the time, changes with the time. So first of all, we will see that
graphical representation of AC voltage and AC current. Okay, so I think we have seen in magnetic circuit what is the waveform for the AC supply voltage. Okay, because we have applied AC voltage to the primary side of the transformer. Okay, so I think in that circuit diagram also I have drawn this waveform for the AC supply voltage. Okay, so see over here, this is the AC voltage. Okay, this is the waveform for the AC voltage. Okay, so in a one revolution, AC voltage will having its peak value at 90 degree, or we can say that at time t equal to t by 4. Okay, and next it will be gradually increases and it will become a maximum that is stated as V max. Okay, and gradually once again it will going to decrease. म्हणजे काय होतं, AC क्वांटिटी ही टाइम चेंजिंग आहे, म्हणजे त्याची मॅग्निट्यूड ही जी आहे ती विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत असते. म्हणजे सपोज आता आपण या वेव्हफॉर्म मध्ये कन्सिडर केलं की आपण एक्स ऍक्सिस वरती टाइम कन्सिडर करतोय आणि वाय ऍक्सिस वरती AC क्वांटिटी घेतोय, म्हणजे आपण इथं व्होल्टेज कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे, मग इथं बघा की ऍट टाइम ऑफ स्टार्टिंग time equal to 0 and the magnitude of AC voltage also 0. Whenever the time goes on increasing, or we can say that as time increases continuously, current, I'm sorry, voltage value will going to increase. Okay, but it will be increases up to a certain uh, time. We can say that t by 4. Okay, so we will see that what is meant by that capital T. Generally it is called as a time period. Okay, t. Okay, so up to the t by 4 time period, uh, voltage going to continuously increase and it will becomes a maximum. Okay, that value is treated as a maximum value. Okay, I think we have seen in calculation of RMS value of induced EMF. Okay, so what is meant by the maximum value? I think all of you having the little bit idea about that one. Okay, so voltage become a maximum at time t equal to t by 4. Okay, so once again, the time going to increase or time going to change. At that time, the voltage or AC voltage going to change its value. Okay, so gradually value of that voltage going to decrease. Okay, at time small t is equal to capital T by 2, it will becomes totally zero. Okay, so it will become totally zero, and once again as time is going on, that voltage will going to increase in opposite direction. Okay, in opposite direction means what? In the negative side. Okay, so once again it will becomes a maximum value and it is treated as V max, but it is a negative V max. Okay, so negative V max means what? Negative peak value of the voltage at a time small t is equal to 3t divided by 4. Okay, at time t small t is equal to 3t by 4 या टाइमला व्होल्टेज ची व्हॅल्यू परत मॅक्सिमम होते, पण ती अपोजिट डायरेक्शन होते किंवा निगेटिव्ह डायरेक्शन होते, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहोत? मायनस व्ही मॅक्स. ओके, मायनस व्ही मॅक्स. ओके, मग परत टाइम हा इन्क्रीज होत राहील तेव्हा परत AC क्वांटिटी ची व्हॅल्यू ही परत डिक्रीज व्हायला लागेल आणि ती परत ऍट टाइम स्मॉल टी इज इक्वल टू कॅपिटल टी या टाइमला ती क्वांटिटी परत झिरोला येईल. म्हणजे काय होतं बघा, परत स्टार्टिंग फेजला आला वेव्हफॉर्म. बरोबर, म्हणजे आपण टाइम पिरियड 0 टू कॅपिटल टी याला आपण काय म्हणणार आहोत? टाइम पिरियड ऑफ द AC क्वांटिटी. ओके, कारण या टोटल 0 टू टाइम टी कॅपिटल टी एवढ्या टाइम पिरियड मध्ये आपलं जे काही AC क्वांटिटी आहे त्याची ती कम्प्लीट वन सायकल पूर्ण करणार आहे, म्हणून आपण त्याला टाइम पिरियड ऑफ AC क्वांटिटी म्हणणार आहोत. कारण आपण पाहिलेलं आहे मगाशी टाइम पिरियड फ्रिक्वेन्सी काय असते हे आपल्याला स्टडी करायचं होतं सब युनिट मध्ये. ठीक आहे, मग टाइम पिरियड म्हणजे समजलं असेल सगळ्यांना की
It is the total time taken by the AC quantity to complete a one cycle. आता आपल्याला कळायला पाहिजे की सायकल म्हणजे काय आहे. तर ऍक्च्युली सायकल म्हणजे बघा, आपला हा वेव्हफॉर्म व्होल्टेजचा 0 पासून स्टार्ट झाला, ठीक आहे, आणि मग तो परत पॉझिटिव्ह डायरेक्शन मॅक्सिमम झालं व्होल्टेज, परत ते डिक्रीज झाला, परत ते निगेटिव्ह डायरेक्शन इन्क्रीज व्हायला लागला आणि तो परत मॅक्सिममला आला, ठीक आहे, आणि परत तो आणखी डिक्रीज व्हायला लागला. म्हणजे परत आता वेव्हफॉर्म पुढे जाणार आहे, पुढे कंटिन्यू होणार आहे, असा पॉझिटिव्ह डायरेक्शन तो परत मॅक्सिमम होणार आहे. म्हणजे ही सायकल नंबर ऑफ टाइम्स रिपीट होईल किंवा ही सायकल परत एकदा रिपीट होणार आहे. मग एक सायकल कंप्लीट करण्यासाठी जो काही कालावधी लागत असतो त्याला आपण टाइम पिरियड असं म्हणणार आहोत. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर आहे टाइम पिरियड म्हणजे काय असतो? येस, इज इट क्लिअर टू ऑल? येस सर. ओके. आता सिमिलरली आपण काय करू शकतो, आता ही एसी करंटला सुद्धा सेम अप्लिकेबल आहे, कारण एसी करंट आणि एसी व्होल्टेज यांचा वेव्ह फॉर्म हा सेम असतो, कारण सायनोसॉइडल वेव्ह आहे त्यांची. ठीक आहे, हे इथं तुम्हाला दिसत असेल बघा, एसी करंट आय, it is plotted against the y-axis and the time is plotted against the x-axis. Okay. Similarly, current will going to increase in positive direction first of all, and it will become a maximum at, we can say that, time t equal to capital T by 2. ठीक आहे, म्हणजे हा पॉझिटिव्ह पीक असेल. वन्स अगेन मग करंट हा डिक्रीज व्हायला लागेल आणि तो अपोजिट डायरेक्शन ना परत इन्क्रीज व्हायला लागेल. 0 झाल्यानंतर ते परत अपोजिट डायरेक्शन ना इन्क्रीज होईल आणि मग परत तो मॅक्सिममला येईल. सिमिलरली व्होल्टेज सारखं मग इकडे काय होईल, हा निगेटिव्ह व्हॅल्यूला मॅक्सिमम होईल, म्हणजे हे मायनस आय मॅक्स होईल. ठीक आहे, मायनस आय मॅक्स होईल. तर ऍक्च्युली हा निगेटिव्ह पीक कधी येतो, when time t equal to 3t by 4, 3t divided by 4 या टाइम साठी हा निगेटिव्ह पीकला येतो. परत हा व्हॅल्यू याची 0 होते आणि मग परत वेव्ह फॉर्म आणखी कंटिन्यू व्हायला सुरुवात होते. म्हणजे टाइम टी इक्वल टू 0 टू टाइम टी इक्वल टू कॅपिटल टी, हा जो काही टाइम पिरियड आहे, कॅपिटल टी म्हणणार आहोत आपण याला, एवढ्या टाइम पिरियड मध्ये वन रिव्होल्युशन किंवा एक सायकल कंप्लीट होते. आता ही एक पूर्ण सायकल झाली. ठीक आहे, मी एरो पॉइंटर स्लाइड करतोय बघा वेव्हफॉर्म वरून, तर तुम्ही तिथं बघा की वन सायकल इथं ही अशी असते आणि ती वन सायकल ही एक जो काही टाइम पिरियड आहे त्याला आपण कॅपिटल टी म्हणणार आहोत आणि त्याला पुढे जाऊन आपण टाइम पिरियड म्हणणार आहोत. म्हणजे एका टाइम पिरियड मध्ये एक रिव्होल्युशन हे एसी क्वांटिटीचं पूर्ण होतं. रिव्होल्युशन म्हणजे काय, ही एक सायकल. ठीक आहे, एक सायकल इथं पूर्ण होते. म्हणजे आपल्याला समजलं असेल की सायकल म्हणजे काय असते, टाइम पिरियड म्हणजे काय असतो आणि एसी क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम कशी चेंज होते. तर ऍक्च्युली हा पार्ट जो आहे आपण हे मॅग्नेटिक सर्किट मध्ये थोडाफार पाहिलेला आहे, कारण आपण एसी इनपुट सप्लाय दिला होता सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी कॉइलला किंवा फर्स्ट कॉइलला. ठीक आहे, आपण म्युच्युअल इंडक्शन मध्ये सुद्धा या गोष्टी पाहिलेल्या आहेत. ठीक आहे, तर ऍक्च्युली आता तुम्हाला वाटलं असेल की सर आपण डीसी सर्किट पण पाहिला, आता आपण एसी सर्किट पाहतोय. ऍक्च्युली एसी क्वांटिटी मध्ये किंवा एसी करंट व्होल्टेज आणि एसी करंट मध्ये आणि डीसी व्होल्टेज आणि डीसी करंट मध्ये काय डिफरन्स असतो, आपल्याला हा असं वेगवेगळं का शिकायची गरज आहे. तर आपल्याला काही ऍडव्हान्टेजेस आहेत एसी क्वांटिटीचे वर्सेस डीसी क्वांटिटी आणि काही डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. ठीक आहे, म्हणून आपण सुरुवातीला पाहणार आहोत की आपण एसी सर्किट का शिकणार आहोत, म्हणजे त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत. What are the advantages we will going to see of AC circuit with respect to DC circuit? Okay, so see over here, AC voltage can be efficiently stepped up or stepped down using transformer. ठीक आहे, आपण सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर सगळ्यांनी पाहिलेला आहे, त्याचं स्टडी केलेलं आहे. ऍक्च्युली प्रायमरी साईडला जे व्होल्टेज आहे ते सेकंडरी साईडला कसं ट्रान्सफर होतं थ्रू द मॅग्नेटिक कपलिंग, मग त्याची व्हॅल्यू काय असते त्याच्यावरती आपण न्यूमरिकल सॉल्व्ह केलं, त्याच्यावरती आपण एमसीक्यू पण पाहिलेले आहे, बरोबर की नाही. तर आपल्याला माहिती आहे की डिपेंडिंग अपॉन द टर्न्स रेशो, ट्रान्सफॉर्मेशन रेशो, ट्रान्सफॉर्मर हे स्टेप अप कधी असतं, स्टेप डाऊन कधी असतं, या गोष्टी आपण स्टडी केलेल्या आहेत. किंवा आयडियल ट्रान्सफॉर्मर किंवा आयसोलेटेड ट्रान्सफॉर्मर मध्ये
टर्न्स रेशो म्हणजे किती असतो काय, या गोष्टी आपण पाहिलेल्या आहे. एसी व्होल्टेजमुळं हे शक्य होतं की आपण एखादी व्होल्टेजची लेवल ही वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो, आणि हे फक्त आणि फक्त एसी व्होल्टेज मध्येच होऊ शकतं. आपण जर ट्रान्सफॉर्मरला डीसी सप्लाय दिला तर तिथं आपण याला स्टेप अप किंवा स्टेप डाऊन असं आपल्याला कुठल्याही प्रकारचा सप्लाय मिळणार नाहीये सेकंडरी साईडला. ठीक आहे, असं एक का होतं, कारण डीसी करंटमुळं जे काही मॅग्नेटिक फील्ड सेटअप होणार असतं ते मॅग्नेटिक फील्ड हे कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड असतं. म्हणजे डी फाय बाय डी टी इक्वल टू झिरो असतो. डी फाय बाय डी टी इक्वल टू झिरो म्हणजे ईएमएफ इंड्यूस्ड इज इक्वल टू झिरो. बरोबर की नाही? कारण तिथं जे फ्लक्स तयार होत असतात डीसी सर्किट मध्ये हे कॉन्स्टंट फ्लक्स असतात, ते काही टाइम चेंजिंग फ्लक्स नसतात. त्याच्यामुळे डी फाय बाय डी टी हा जो काही रेट आहे तो झिरो होतो आणि मग ईएमएफ इंड्यूस्ड इज इक्वल टू झिरो होतो. पण एसी व्होल्टेज मध्ये व्हॅल्यूज किंवा क्वांटिटीज ह्या चेंजेस होतात विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे जेव्हा टाइम चेंज होतं तेव्हा काय एसी क्वांटिटीच्या मॅग्निट्यूड मध्ये चेंज होतो. म्हणजे डी फाय बाय डी टी तिथं काहीतरी चेंज असतो. म्हणून आपल्याकडे आपण पाहिलं होतं की म्युच्युअली इंड्युस्ड ईएमएफ तिथं जनरेट होतं. मग ज्या ठिकाणी म्युच्युअली इंड्युस्ड ईएमएफ आपण क्रिएट करू शकतो तिथंच आपण ट्रान्सफॉर्मर यूज करू शकतो. मग आपल्याला एसी व्होल्टेज मध्येच ट्रान्सफॉर्मर यूज करता येईल. म्हणजे आपण इफिशियंटली ट्रान्सफॉर्मर व्होल्टेजची लेवल ही स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करू शकतो. हा एसी व्होल्टेज किंवा एसी क्वांटिटीचा ऍडव्हान्टेज आहे ओव्हर द डीसी सिस्टम किंवा डीसी सर्किट. हे आपल्याला डीसी मध्ये करता येणं शक्य नाही, म्हणून आपण एसी सर्किटला अभ्यास करणार आहोत. फर्स्ट ऍडव्हान्टेज सगळ्यांना समजलाय का? येस, येस. इज इट क्लिअर टू ऑल? What is the first advantage? Yes, is it clear? Yes. Yes, sir. Okay. So we will continue to the next advantage of AC system over a DC system. Okay. AC motors are cheaper and simpler in construction than DC motors. Okay. आता हा जो सेकंड ऍडव्हान्टेजेस आहे हा लिटल बिट तुम्हाला समजण्यासाठी कन्फ्युजिंग आहे किंवा हे असं कसं काय शक्य आहे. तर बघा, एसी मोटर्स म्हणजे इंडक्शन मोटर्स ह्या त्यांचं जे कन्स्ट्रक्शन असतं हे रॉबस्ट किंवा आपण काय म्हणू त्याला सिम्पलर कन्स्ट्रक्शन असतं. ठीक आहे, रॉबस्ट याचं मिनिंग काय की त्यांचं जे लाईफ स्पॅन असतो तो खूप जास्त असतो. त्याच्यामध्ये आपण काय म्हणू कन्स्ट्रक्शन ही इझिली पण आपल्याला करता येतं. आता ऍक्च्युली तुम्ही इलेक्ट्रिकल मशीन डिझाईन हा एक इंजिनिअरिंग मध्ये सब्जेक्ट असतो इलेक्ट्रिकल ब्रांचला, तर त्यामध्ये तुम्हाला कळेल की how the AC motors are manufactured and how the DC motors are manufactured. What is the method to produce or manufacture the AC motors and DC motors? And afterwards, they will come to know what is the constructional difference of AC motors and DC motors. Okay. After studying that comparison, they will found that um, AC motors are little bit uh, easy to manufacture, or we can say that their construction is simpler, okay, with compared to DC motors. So AC motors can be work on the AC supply only, okay, and but AC motors, those who are simpler in construction, they will not be going to run on DC supply. Okay, so AC motors are cheaper and simpler in construction than DC motors. Okay, it is actually you will get the clear idea about after the studying of electrical machine designs subject. Okay, but you have to consider these advantages over the DC system. Okay, AC motors are cheaper and simpler in construction than DC motors. Okay. Next, switch gear for the AC system is simpler than DC system. Okay. Also, what is meant by the switch gear? Switch gear. Okay. Gear and switch. These two words are combined. Okay. Gear is not separate and switch is not separate. Okay. So switch gear, it is the device or a group of device or apparatus which are going to use it to protect the healthy system from the faulted system. Okay, it is actually the part of electrical protection system. Okay, so after the process of manufacturing of switch gears for the AC system and DC system, we will come to know
the switchgear instrument are little bit easy to construct. Okay, and their operation is very simpler than the DC switchgear systems. Okay, so this is the third advantage of AC system over a DC system. Okay, I think the second and third advantage is little bit difficult to you understand, because this part, it is actually related to the electrical concepts, like a manufacturing of AC motors and DC motors, manufacturing of switchgear devices. Okay, so uh, you have to just consider these two advantages. That's why we are going to studying the AC circuits. Okay, that's why we are going to study the AC circuits. Okay, so next, for that waveform, we will see that what is mean by the amplitude, time period, instantaneous value, and frequency. Okay, I think in a waveform we have studied that, but we will define theoretically what is mean by the exactly amplitude, what is mean by the exactly time period, what is mean by the instantaneous value, and what is mean by the frequency. First of all, we will define these terms theoretically, and we will see that in practically at the waveform. Okay, so I think all of you seen that this waveform. Okay, see over here. I have explained that terms. Amplitude means what? Uh, Time period means what? Okay. So instantaneous value and frequency we will study. Okay. So see over here. Amplitude means what? Amplitude is nothing but what? It is the magnitude of AC quantity. Magnitude of AC quantity. Amplitude म्हणजे काय असते? व्हॅल्यू कशाची? एसी क्वांटिटीची. मग एसी क्वांटिटी कोणत्या असतात? एसी व्होल्टेज आणि एसी करंट. ओके, एसी व्होल्टेज आणि एसी करंट ह्या दोन एसी क्वांटिटीज आहेत. ठीक आहे, मग अँप्लिट्यूड म्हणजे काय आहे? इट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू अटेन्ड बाय ए अल्टरनेटिंग क्वांटिटी, also called as a maximum or peak value, denoted by the VM or IM or phi m. आपल्याला phi m हे सगळ्यांना फॅमिलियर आहोत आपण का? कारण आपल्याला माहिती आहे, आपण phi m पाहिलं होतं, मॅक्सिमम मॅग्नेटिक फ्लक्स. ओके, तसं VM आणि IM त्या काय आहेत? मॅक्सिमम व्हॅल्यूज आहेत व्होल्टेज आणि करंटच्या. ठीक आहे, मग ऍक्च्युली इट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू अटेन्ड बाय अन अल्टरनेटिंग क्वांटिटी. अटेन्ड म्हणजे मिळवलेली. आपण काय म्हणू? अल्टरनेटिंग क्वांटिटी ही विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होतीये, बरोबर की नाही? मग टाइम विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होतीये, म्हणजे त्याची व्हॅल्यू पण विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होणार आहे. म्हणजे अशा पर्टिक्युलर टाइमला आपल्या जी काही एसी क्वांटिटी आहे तिनं मिळवलेली जास्तीत जास्त व्हॅल्यू, त्याला आपण म्हणणार आहोत अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड इज व्हॉट? maximum value attained or gained by an alternating quantity. Okay, is nothing but what? Maximum value. Yes, this definition is clear to all. Yes, because these are the very important terms related to the AC quantity. Yes, is it clear to all? Yes, is it clear? Yes, sir. ओके, मॅक्सिमम व्हॅल्यू किंवा अँप्लिट्यूड समजली ना सगळ्यांना? येस, काय असते? येस, इज इट क्लिअर? येस, इज इट क्लिअर टू ऑल? Yes, sir. Okay, maximum value or peak value is nothing but the amplitude. Okay, or we can say that amplitude is also called maximum or peak value. Okay, and which is denoted by VM or IM or phi m, or we can say that any AC quantity followed by a small, or we can say that capital M. Okay, V to the suffix small m, I to the suffix small m, or capital M, we can say that it is the symbolic representation of a maximum value or amplitude or peak value of the AC quantity. Okay, I hope it is clear to all. Okay, so next important term we will see that time period. Okay, it is denoted by the capital T. Okay, time period of AC quantity. Okay, time period of AC quantity. It
It is the time taken in a second to complete one cycle of an alternating quantity. Alternating quantity म्हणजे कोणती? AC quantity, voltage and current. Okay. So time period capital T can be defined. It is the total time taken by a AC quantity or alternating quantity to complete its one cycle. Complete its one cycle. One 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 cycle. म्हणजे टाइम पिरियड काय आहे बघा, मी जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो की हे बघा 0 to capital T ओव्हर ए वन रिव्होल्युशन. ओके, या 0 पासून कॅपिटल टी पर्यंत मी एरो पॉइंटर स्लाइड करतोय बघा. ठीक आहे, हे बघा या 0 पासून ये इथपर्यंत जे काही डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? टाइम पिरियड. आणि तो हा कॅपिटल टी ने डिनोट करतात. ठीक आहे, याला म्हणणार आहोत आपण टाइम पिरियड कॅपिटल टी. ओके, so from this diagram we can say that it is the total time taken by the AC quantity to complete its one cycle. Its म्हणजे कोणाचे? AC quantity चे. Its complete one cycle. Okay, is nothing but the time period for that particular AC quantity. आता पर्टिक्युलर असा वर्ड काय मी यूज केला, कारण करंट पण असू शकतो, व्होल्टेज असू शकतो, फ्लक्स असू शकतो. ठीक आहे, म्हणून मी पर्टिक्युलर क्वांटिटी असं म्हणालो. ठीक आहे. So once again, the time period is nothing but what? It is the total time taken by a AC quantity to complete its own complete cycle. Okay. So I hope it is clear to all. Yes, is it clear? Yes. समजते का टाइम पिरियड म्हणजे काय असतं सगळ्यांना? मग काय आहे टाइम पिरियड? टाइम पिरियड म्हणजे हे एक Yes, sir. yes, okay. Time period is nothing but what? Total time. Okay, taken by a alternating quantity to complete its one cycle. सिंपल आहे डेफिनेशन. ठीक आहे, तो कॅपिटल टी ने आपण रिप्रेझेंट करणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट पाहणार आहोत आपण इन्स्टंटेनियस व्हॅल्यू काय असते. ठीक आहे, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू, it is the value of quantity at any instant denoted by small v or small I. ओके, आता इन्स्टंटेनियस क्वांटिटी किंवा इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजे आता ही वेव्ह फॉर्म बघा इथं. ठीक आहे, या वेव्ह फॉर्म मध्ये तुम्हाला असं दिसून येईल की आपण टाइम हा एक्स ऍक्सिस वरती प्लॉट केलेला आहे आणि जी काही एसी क्वांटिटी आहे तिला आपण वाय ऍक्सिस वरती प्लॉट करणार आहोत. म्हणजे ठीक आहे, असं विथ रिस्पेक्ट टू ग्राफ आहे त्यांचा. तर आपण काय म्हणणार आहोत, एखाद्या पर्टिक्युलर टाइम पिरियड, एखाद्या पर्टिक्युलर टाइम इन्स्टंट साठी आपली जी काही एसी क्वांटिटी आहे तिची जी काही व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूला आपण इन्स्टंटेनियस व्हॅल्यू असं म्हणणार आहोत. तर मी या डायग्राम मध्ये तुम्हाला प्लॉट करून दाखवते इन्स्टंटेनियस व्हॅल्यूज काय असतात. ठीक आहे, आता बघा हा ऍक्च्युअली आपला टाइम आहे वाय ऍक्सिस वरती. ठीक आहे, आता आपण मला याला म्हणूया स्मॉल टी इज इक्वल टू T1. ओके, स्मॉल टी इज इक्वल टू स्मॉल T1. या T1 एवढ्या टाइम साठी जे काही व्होल्टेजची व्हॅल्यू असेल, ठीक आहे, करस्पॉन्डिंग टू वाय ऍक्सिस. आता बघा इथं आपण काय म्हणू, इथं सपोज V1 आहे. V1 म्हणजे टाइम T इक्वल टू स्मॉल टी इज इक्वल टू आपण काय म्हणू, 1 सेकंद. ठीक आहे, 1 सेकंड असं म्हणू. म्हणजे at a time small t is equal to small t1, value of voltage is equal to v1. Okay, small v to the suffix 1. Okay, याचं मीनिंग काय आहे बघा, की जेव्हा टाइम t इक्वल टू t1 असतो किंवा आपण म्हणतो काही 2 सेकंद असेल, 3 सेकंद असेल, काही असेल. ठीक आहे, त्या पर्टिक्युलर टाइम इन्स्टंट साठी जी काही एसी क्वांटिटीची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू असेल तिला आपण इन्स्टंटेनियस व्हॅल्यू असं म्हणतो. मग आता इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऍक्च्युअली ही चेंज असते, कंटिन्युअसली चेंजिंग असते, म्हणून आपण तिला इन्स्टंटेनियस असं म्हणणार आहोत. द क्वांटिटी विच विल गोइंग टू change with respect to another quantity continuously, that is nothing but the instantaneous quantity. Okay, मग
इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला समजलं असेल की एखाद्या पर्टिक्युलर टाइम इन्स्टंटला जी काही एसी क्वांटिटीची व्हॅल्यू असेल तिला आपण इन्स्टंटेनियस व्हॅल्यू असं म्हणणार आहोत. आता सपोज आपण नेक्स्ट टाइम इन्स्टंट घेऊ. सपोज टाइम टी इक्वल टू आपण टी टू असं म्हणू. ठीक आहे, T2. सपोज हा इथं T2 आहे, डायग्राम मध्ये बघा. ठीक आहे, T2 या टाइम इन्स्टंटला आपण जर पाहिलं तर या निगेटिव्ह डायरेक्शनना काहीतरी या व्होल्टेजची व्हॅल्यू असेल. ठीक आहे, आपण याला म्हणू स्मॉल V2. ओके, पण ही निगेटिव्ह डायरेक्शन आहे म्हणून याला मायनस घेणार आहोत आपण. ठीक आहे, म्हणजे ही -V2 ही इन्स्टंटेनियस व्हॅल्यू झाली कोणाची, एसी व्होल्टेजची ऍट टाइम टी इक्वल टू स्मॉल T2. ओके, स्मॉल T2 ही आहे इन्स्टंटेनियस व्हॅल्यूची कन्सेप्ट. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजे काय, परत एकदा, एखाद्या पर्टिक्युलर टाइम इन्स्टंटला जी काही व्हॅल्यू असेल एसी क्वांटिटीची त्याला आपण इन्स्टंटेनियस व्हॅल्यू असं म्हणणार आहोत. ठीक आहे, आणि आता या इन्स्टंटेनियस व्हॅल्यूचा यूज हा आपल्याला पुढे होतो कशासाठी, RMS व्हॅल्यू, मॅक्सिमम व्हॅल्यू या कॅल्क्युलेट करण्यासाठी. ठीक आहे, येस. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू समजली आहे सगळ्यांना काय असते. येस, इज इट क्लिअर. आता इथं बघा, याचं जर तुम्ही डेफिनेशन पाहिली असेल, एसी क्वांटिटी किंवा इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ द एसी क्वांटिटी ऍट एनी इन्स्टंट. ओके, म्हणजे कोणत्याही टाइम साठी जी काही पर्टिक्युलर व्हॅल्यू असेल त्या करस्पॉन्डिंग टाइम साठी त्याला आपण इन्स्टंटेनियस व्हॅल्यू असं म्हणणार आहोत. ठीक आहे, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू इट विल बी कंटिन्युअसली गोइंग टू चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, म्हणजे टाइम चेंज झाला की पर्टिक्युलर जी काही व्हॅल्यू असेल एसी क्वांटिटीची, ठीक आहे, ती म्हणजे त्याची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू असेल. येस, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू क्लिअर आहे सगळ्यांना. येस, इज इट क्लिअर टू ऑल what is meant by instantaneous value? Yes, any doubt regarding the instantaneous value, let me know. Yes, yes, is it clear? It is the value of quantity at any instant. You have to remember these three words. Okay, value of the quantity at any instant is nothing but the instantaneous. Okay, generally instantaneous values are denoted by small v, or we can say that small letters. It will be denoted as small v or small I. Okay, next, frequency. Okay, frequency, what is meant by frequency, we will see that. Okay, so most important terms in electrical engineering is frequency. Okay, especially in AC system. Okay, if it is change in frequency, the whole world of electrical engineering going to change. Okay, so that's why the frequency is so much important in AC supply system. Okay, so we will see that what is meant by the frequency. Generally it is denoted by small f or capital F. I think we have seen in that single phase transformer, output equation of single phase transformer. Okay, as we know that EMF induced either in primary side or secondary side of the transformer can be given as 4.44 phi m into F into number of turns. Okay, आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे. मग तिथं जे F आहे ते काय असतं, फ्रिक्वेन्सी असते. आपण काल सुद्धा पाहिलेलं आहे, त्याच्यावरती आपण न्यूमरिकल्स पण सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे, आणि मी तुम्हाला आणखी एक म्हणत होतो की आपल्या इंडियामध्ये किंवा जे काही एशियन कॉन्टिनेंट आहे याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी ही 50 हर्ट्स असते. हर्ट्स, ठीक आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सीचे युनिट आहे ते ती 50 हर्ट्स असते. तर ऍक्च्युअली आपण आता त्याचे डेफिनेशन पाहणार आहोत. एसी क्वांटिटीसाठी फ्रिक्वेन्सी नेमकं काय असते. ठीक आहे, इट इज द नंबर ऑफ सायकल दॅट ऑकर्स इन अ 1 सेकंड. ठीक आहे, आता इथे लक्षात ठेवा टोटल टाइम पिरियड आहे बघा 1 सेकंड. म्हणजे या वेव्हफॉर्म मध्ये तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे, हा जो टोटल टाइम आहे कॅपिटल टी हा 1 सेकंड आहे. ठीक आहे, असं गृहीत धरा. ठीक आहे, सो इट इज द नंबर ऑफ सायकल that occurs in a 1 second is nothing but what, frequency. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये किती नंबर ऑफ सायकल कंप्लीट होतात त्याला आपण त्या पर्टिक्युलर एसी क्वांटिटीची फ्रिक्वेन्सी असं म्हणणार आहोत.
तर मग आपल्या इंडियामध्ये एका सेकंदामध्ये 50 सायकल पूर्ण होतात एसी क्वांटिटीच्या. म्हणून आपल्या इंडियामध्ये सप्लाय फ्रिक्वेन्सी ही 50 हर्ट्झ असते. ठीक आहे. मग याच्यामध्ये प्लस ऑर मायनस 2% टॉलरन्स असतो. टॉलरन्स म्हणजे काय? ऍक्सेप्टेबल चेंज इन एनी क्वांटिटी. त्याला आपण टॉलरन्स असं म्हणत असतो. म्हणजे 48 हर्ट्झ आणि पुढे 52 हर्ट्झ ही अलाउएबल रेंज आहे कशाची? फ्रिक्वेन्सीची. ठीक आहे. मग फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल की एखाद्या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये टोटल नंबर ऑफ सायकल किती कंप्लीट होतात त्याला आपण त्या पर्टिक्युलर क्वांटिटीची फ्रिक्वेन्सी असं म्हणणार आहोत. ठीक आहे. मग जनरली या फ्रिक्वेन्सीचं युनिट असतं बघा हर्ट्झ किंवा सायकल्स पर सेकंड. आता सायकल्स पर सेकंड याचं मिनिंग काय होतं? आपण मगाशीच म्हणालो की डेफिनेशन मध्ये काय सांगतोय आपण की फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट द नंबर ऑफ सायकल्स दॅट कम्प्लिटेड इन 1 सेकंड. म्हणजे एका सेकंदामध्ये किती सायकल्स पूर्ण होतात त्याला आपण फ्रिक्वेन्सी असं म्हणतोय. म्हणजे फ्रिक्वेन्सीचे युनिट काय होईल? सायकल्स पर सेकंड. सायकल्स पर सेकंड. सपोज आपल्याला 1 सेकंद एवढा टोटल टाइम पिरियड दिला, त्याच्यामध्ये सपोज 20 सायकल कंप्लीट झाल्या, तर त्या पर्टिक्युलर सप्लाय सिस्टमची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्झ किंवा 20 हर्ट्झ एवढी असेल. ठीक आहे. किंवा सपोज 30 सायकल पूर्ण झाल्या तर 30 हर्ट्झ एवढी त्या सप्लाय सिस्टमची फ्रिक्वेन्सी असेल. ठीक आहे. म्हणजे मी जसं मगाशी म्हणालो तुम्हाला की आपल्या इंडियामध्ये 50 हर्ट्झ म्हणजे 50 सायकल हे एका सेकंदामध्ये कंप्लीट होतात. कशाच्या? एसी क्वांटिटीच्या. मग ती व्होल्टेज असेल किंवा करंट असेल. ठीक आहे. हे बघा इथं जी डायग्राम आहे ही पूर्ण एक कंप्लीट सायकल आहे. दिस इज व्हॉट? वन कंप्लीट सायकल ऑफ व्होल्टेज. Or we can say that in another diagram it is the one complete cycle of AC current. Okay. सो अशा जे सायकल्स आहेत त्या सायकल्स एका सेकंदामध्ये आपल्या इंडियामध्ये 50 होतात. म्हणून आपल्या इंडियामध्ये सप्लाय फ्रिक्वेन्सी किंवा एसी सिस्टमची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती आपण 50 हर्ट्झ किंवा 50 सायकल्स पर सेकंद असं आहे. ठीक आहे. मग द रिलेशनशिप बिटवीन द फ्रिक्वेन्सी अँड टाइम पिरियड कॅन बी डिराइव्ड ॲज फॉलोज. ओके. आता आपण काय म्हणतोय की एका पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये जेवढ्या काही नंबर ऑफ सायकल्स तयार होतील किंवा नंबर ऑफ सायकल्स कंप्लीट होतील त्याला आपण ती फ्रिक्वेन्सी म्हणतोय. मग हे टाइम पिरियड आणि या फ्रिक्वेन्सी मध्ये काहीतरी नातं आहे किंवा रिलेशन आहे, तर ते आपण काय आहे ते पाहणार आहोत. ठीक आहे. पण मी परत एकदा विचारतो तुम्हाला की फ्रिक्वेन्सी काय असते एखाद्या सप्लाय सिस्टमची म्हणजे एसी सप्लाय सिस्टमची. समजली सगळ्यांना? येस. येस. इज इट क्लिअर? What is meant by frequency of AC supply? Yes. Yes. Is it clear? Yes. Yes. All of you now familiar with the frequency concept? Yes. Yes. Okay. Is it okay now? So see over here the relationship between the frequency and time period. Okay. आता आपल्याला काय करायचे की या फ्रिक्वेन्सी मध्ये आणि टाइम पिरियड मध्ये काय रिलेशनशिप आहे ते आपल्याला डिराईव्ह करायचे किंवा मॅथमॅटिकली आपण ते पाहणार आहोत. ठीक आहे. कुणाला काय विचारायचं? फ्रिक्वेन्सी, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू, टाइम पिरियड आणि अँप्लिट्यूड ह्या इम्पॉर्टंट टर्म्स आहेत एसी सप्लाय सिस्टमच्या. ठीक आहे. याच्याबद्दल काही कुणाला विचारायचं? येस. येस. टेल मी. Any doubt regarding these four important terms? Let me know first. Then I will move to the relationship between the frequency and time period. Yes. Any doubt is there? Yes. No doubt. May I move to the next? Yes. Yes. Speak loudly. Yes. Roll number 1. It is clear to you? Yes. Okay.
Yes, roll number 8. It is clear to you? Yes, sir. Clear. So roll number 46. It is clear to you? Yes. Yes, 49. Tell me. Yes, is it clear to you? Yes, sir. Okay. So I hope it is clear to all. Okay. So see over here, we know that time taken to complete F cycles. Okay, म्हणजे टोटल नंबर ऑफ सायकल कंप्लीट करण्यासाठी 1 सेकंद एवढा कालावधी लागतो. म्हणजे F एवढ्या सायकल्स कंप्लीट करण्यासाठी 1 सेकंद एवढा कालावधी लागत असेल तर एक सायकल पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागेल? म्हणजेच आपण रिलेशनशिप डिराईव्ह करणार आहोत फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड मध्ये. बघा इथं 1 सेकंड हा टाइम पिरियड आहे. ठीक आहे. टी 1 सेकंड ही कशाची व्हॅल्यू आहे? कॅपिटल टी ची. या एका टाइम पिरियड मध्ये किंवा 1 सेकंड मध्ये एफ नंबर ऑफ सायकल्स ह्या पूर्ण होतात. तर एक सायकल पूर्ण होण्यासाठी आपण किती वेळ लागेल हे रिलेशन तयार करतोय आपण. ठीक आहे. म्हणजे आपण ऍक्च्युअली टाइम पिरियडला डिफाईन करतोय मॅथमॅटिकली. ठीक आहे. म्हणजे बघा एफ नंबर ऑफ सायकल्स ह्या एका सेकंदामध्ये पूर्ण होतात. तर एक सायकल पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल? आपल्याला मराठीमध्ये आपण त्रैराशिक मानतो की नाही, बरोबर की नाही? 100 पैकी 10 तर 20 पैकी किती? ठीक आहे, आपण असं काढतो की नाही. त्या पद्धतीने आपल्याला काढायचं आहे की एफ नंबर ऑफ सायकल्स ह्या एका सेकंदामध्ये पूर्ण होत असतील तर एक सायकल पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल? ठीक आहे. बघा त्रैराशिक मांडा, तुम्हाला कळेल ते. ठीक आहे. पण करतो ना जनरली, सपोज पर्सेंटेज काढताना विचार करतो की नाही आपण 100 पैकी सपोज 20 तर आपण म्हणू 1000 पैकी किती. ठीक आहे. असं आपण त्रैराशिक म्हणतो की नाही. म्हणजे मला काय म्हणायचं बघा, एफ ह्या नंबर ऑफ सायकल्स एक सेकंद एवढ्या कालावधीमध्ये पूर्ण होतात. तर एक सायकल पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल? म्हणजेच आपण काय करणार आहोत, ऍक्च्युअल टाइम पिरियडला आपण मॅथमॅटिकली डिफाईन करणार आहोत. ठीक आहे. म्हणजे काय होईल बघा, येस एफ साठी 1 सेकंद एवढा कालावधी लागतोय. ठीक आहे. तर एका सायकल साठी किती, म्हणजे आपण इथं टाइम विचारत आहोत. ठीक आहे. म्हणजे टाइम काय होईल, हा इथं टाइम असेल. टी इज इक्वल टू त्रैराशिक म्हणलं तर काय होईल, 1 × 1 डिवायडेड बाय एफ. म्हणजे या दोन टर्मचा मल्टिप्लिकेशन आणि ही जी फर्स्ट टर्म आहे ते त्याच्या डिवाइड मध्ये जात आहे. बरोबर की नाही? हे सपोज एक्स वाय आणि झेड आणि आपल्याला इथली टर्म काढायची सपोज टी आहे. वाय म्हणजे 1 सेकंड, एक्स म्हणजे एफ आहे. ठीक आहे. 1 सेकंड आणि झेड झेड म्हणजे 1 सायकल. ठीक आहे. 1 सायकल म्हणजे या वाय झेड अपॉन एक्स इज इक्वल टू आपण टी म्हणू शकतो. ठीक आहे. हे आपण असे तर त्रैराशिक मानतोय. ठीक आहे. म्हणजे वाय झेड म्हणजे 1 × 1 1. ओके. 1 मल्टिप्लाइड बाय 1 त्याचा आन्सर येतो 1. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि एक्स म्हणजे एफ आहे. म्हणजे आपल्या टी ची व्हॅल्यू काय होईल बघा, 1 अपॉन एफ. 1 अपॉन एफ 1 अपॉन एफ होईल. बरोबर आहे. ठीक आहे. मग रिलेशन कळालं तुम्हाला? टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी मध्ये रिलेशन काय आहे? टाइम पिरियड इज रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. टाइम पिरियड इज व्हॉट? रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. आता आपल्याला रेसिप्रोकल किंवा इनव्हर्सली प्रोपोर्शनलचं मीनिंग कळतं. बरोबर की नाही? जसं आपण पाहिलं की नाही, टर्न्स रेशो आणि ट्रान्सफॉर्मेशन रेशो मध्ये काय रिलेशन आहे? येस येस. ट्रान्सफॉर्मेशन रेशो आणि टर्न्स रेशो मध्ये काय रिलेशन आहे? म्हणजे के इज इक्वल टू काय असतं? 1/A. 1/A. बरोबर की नाही? म्हणजे सेम इथं काय आहे, टी इज इक्वल टू काय आहे? 1/F आहे.
म्हणजे टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी कशा आहेत एकमेकांना इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. म्हणजे जेव्हा फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते तेव्हा टाइम पिरियड हा कमी होतो. फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते तेव्हा टाइम पिरियड हा कमी होतो. समजते तुम्हाला? जेव्हा फ्रिक्वेन्सी डिक्रीज होते तेव्हा टाइम पिरियड हा इन्क्रीज होतो. मीन्स व्हॉट वी कॅन से दॅट time period of AC quantity is inversely proportional to the frequency of AC quantity. Okay. AC quantity असं मी का वर्ड यूज करतो इथं, कारण AC क्वांटिटी व्होल्टेज किंवा करंट असू शकते. ठीक आहे. मग बघा, time period for the AC quantity is inversely proportional to the frequency of AC quantity and vice versa. तर vice versa चं मीनिंग काय असतं? याच्या उलट frequency is inversely proportional to time period. Inversely proportional to time period. म्हणजे ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होईल त्यावेळेस टाइम पिरियड हा डिक्रीज होईल. ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी डिक्रीज होईल त्यावेळेस टाइम पिरियड हा इन्क्रीज होईल. आता याचं मिनिंग काय होतं बघा, या डायग्राम मध्ये आपण पाहू. ठीक आहे. आता टाइम पिरियड इन्क्रीज करत गेलो आपण तर फ्रिक्वेन्सी कमी होत जाते. ठीक आहे. आणि टाइम पिरियड आपण डिक्रीज करत गेलो तर फ्रिक्वेन्सी ही इन्क्रीज होते. म्हणजे हे अपोजिट रिलेशन आहे. ठीक आहे. त्याला आपण इनव्हर्सली प्रोपोर्शनल असं म्हणतो आपण. ठीक आहे. येस, इज इट क्लिअर टू ऑल? येस, कन्सेप्ट ऑफ टाइम पिरियड. येस, इज इट क्लिअर? टाइम पिरियड काय असतो समजलं सगळ्यांना? फ्रॉम द फ्रिक्वेन्सी. टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ईच अदर. और yes, okay, yes, is it clear to all? Yes, yes, is it clear? Yes, sir. Okay, time period is inversely proportional to frequency. Okay, inversely proportional to frequency. Increase in frequency causes decrease in time period. Okay, or decrease in frequency causes increase in time period. Okay, so these are the important terms of AC circuits. Okay, and next class we will see that RMS value, average value, okay, and a generation of AC voltage and AC currents. Okay, so today we will stop over here. Have a nice day.